गट शिक्षण कार्यालय अहमदपूर आयोजित सीड स्कॉलरशिप एग्जाम एक्सलेंट डायरेक्शन या उपक्रमांतर्गत आपल्या तालुक्याचे सन्माननीय गट शिक्षणाधिकारी आदरणीय बबनराव डोकाडे साहेब, आपले मार्गदर्शक साधन व्यक्ती सन्माननीय अमोघे सर, तसेच सर्व गट साधन केंद्रातील साधन व्यक्ती यांच्या मार्गदर्शनाने व आपल्या तालुक्यातील सर्व मुख्याध्यापक, सर्व स्पर्धा परीक्षेचे मार्गदर्शक शिक्षक बंधू आणि भगिनींनो, या नाविन्यपूर्ण उपक्रमामध्ये मी सर्वांचे हार्दिक स्वागत करतो। आज दिनांक 25 नोव्हेंबर 2025 पासून इयत्ता 5वी व इयत्ता 8वी साठी आपण सराव पेपर क्रमांक 1 व 2 देणार आहोत। त्या दृष्टिकोनातून आज इयत्ता 5वी या पेपर क्रमांक 1 च स्पष्टीकरण मी आपणास देणार आहे। मी सूर्यकांत गोविंदराव भोईवाड, प्राथमिक पदवीधर म्हणून जिल्हा परिषद प्राथमिक शाळा परगाव कोकण या ठिकाणी कार्यरत आहे। तर या सर्व नाविन्यपूर्ण उपक्रमासाठी आपण सर्वांनी जिल्हा परिषद व खासगी शाळेतील शिक्षक बांधवांनी, पालकांनी सहकार्य करावे ही विनंती करतो। तर विद्यार्थी मित्रांनो, आपण आजच पाहिलेला आहे सकाळी पेपर क्रमांक 1 जो की विषय मराठी व गणित या विषयाचा आहे। त्यामध्ये मराठी या विषयासाठी एकूण 25 प्रश्न 50 मार्काचे येतात, हे आपणास माहितीच आहे। आणि त्यामध्येच गणित या विषयाचे 50 प्रश्न 100 गुणांसाठी येतात। तर आजच आपण पहिला पेपर दिलेला आहे, त्यामध्ये मराठी या विषयाचं मी आपणास स्पष्टीकरण करणार आहे। तर पाहूया पहिला प्रश्न कोणता होता ते। या ठिकाणी पहिल्या 1 ते 3 साठी सूचना आहेत की आपल्याला माहितीच आहे की उतारा वाचन, पुढील उतारांना काळजीपूर्वक वाचून त्यावर आधारित विचारलेल्या प्रश्नांच्या योग्य उत्तरांचे पर्याय निवडा। असे या उतार्यावर आपणास 3 प्रश्न विचारलेले आहेत। विद्यार्थी मित्रांनो, मी आपणास सांगू इच्छितो की या ठिकाणी काळजीपूर्वक हा शब्द आलेला आहे, पण आपल्याला आकलनाचा उतारा असल्यामुळे आपल्याला समजपूर्वक उताराचे वाचन करावे लागणार आहे। या ठिकाणी उतारा वाचून दाखवतो। आमच्या हळीत कोणाच्याही घरी काही कार्यक्रम असो की कोणी आजारी असो, पारू मावशी तिथं हजर असणारच। उंच सडसडीत शरीरयष्टी, तरतरीत नाक, रंगाने काळी सावली, सतत हसरा चेहरा, कपाळाला रुपया एवढं कुंकू, नऊवारी साडी, डोक्यावरचा पदर सावळत ती कोणत्या ना कोणत्या कामात मग्न। रस्त्याने जाता येता ती कोणाशी बोलली नाही असं कधी घडत नाही। अख्ख्याच आळीत तिच्यासाठी सगळ्यांचे दरवाजे कायम खुले असतात। तिच्या आवाजानं सगळं घर भरल्यासारखं होतं। घरातील एखादी व्यक्ती रुसलेली असली आणि पारू मावशीच्या लक्षात आलं की तिचा रुसवा घालून हसत बोलणं केल्याशिवाय तिला चैन पडायचे नाही। गल्लीतल्या पोरांचा खेळताना पाय मुरगळला, कोणी धडपडलं, कोणाला खर्चटलं तर आम्ही पोरं घरी न येता आधी तिच्याकडे जातो, मग घरी। माझ्या आईचं आणि तिचं जरा जास्त सख्य आहे। अडल्या नडल्याला ती आईजवळ येते, तिची सुख दुःख आईजवळ बोलते। पारू मावशीच्या घरची परिस्थिती बेताचीच, घरी खाणारी तोंड बरीच, पण कोणापुढे हात पसरणं पारू मावशीच्या स्वभावात बसत नाही। ज्याच्या घरी जाईल त्या घरची होऊन जाणं, पडेल ते काम करणं एवढंच तिला माहीत। प्रत्येकाच्या सुख दुःखात अगदी मनापासून सामील होणारी पारू मावशी सगळ्या आईची मावशी आहे आणि म्हणूनच सगळ्यांच्या मनात घर करून आहे। विद्यार्थी मित्रांनो, हा उतारा आपण समजपूर्वक या ठिकाणी वाचलेला आहे। आता आपल्याला यावर प्रश्न विचारलेले जातात। विद्यार्थी मित्रांनो, आता आपण हा उतारा समजपूर्वक वाचलेला आहे। हा उतारा तुम्हाला परीक्षेमध्ये मनातल्या मनात वाचायचा आहे आणि तो समजून घेऊन वाचायचा आहे। चला तर आपण यावर 3 प्रश्न कोणते आलेले आहेत ते पाहूया। पहिला प्रश्न, पारू मावशीच्या घरची परिस्थिती कशी होती? पहा, यामध्ये पर्याय क्रमांक एकूण 4 आलेले आहेत आणि आपल्याला एक पर्याय क्रमांक करेक्ट लिहायचा आहे। सदन श्रीमंतीची, पर्याय 3 गरिबीची,
पर्याय क्रमांक 4 अत्यंत चांगली. तर विद्यार्थी मित्रांनो, या प्रश्नाचं करेक्ट उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 गरिबीची. म्हणजे तिची परिस्थिती कशी होती, उतार्यामध्ये समानार्थी शब्द आलेला बेताची. तर आता आपण प्रश्न क्रमांक 2 पाहूया. पहा, मनात घर करणे वाक्य प्रचाराचा योग्य अर्थ कोणता? विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला माहितीच आहे की आकलन या आधारावर आपले वाक्प्रचार सुद्धा विचारले जातात. या ठिकाणी मनात घर करणे या वाक्प्रचाराचा योग्य पर्याय आपल्याला उत्तरामध्ये द्यायचा आहे. पर्याय 1 आहे मनात कायम राहणे, दुसरा आहे दुसऱ्यांच्या घरात राहणे, तिसरा आहे घर बांधून राहणे आणि चौथा पर्याय आहे मनात विचार आणणे. तर या सर्व पर्यायामध्ये याच उत्तर आहे करेक्ट पर्याय क्रमांक 1 मनात कायम राहणे. प्रश्न तिसरा, उतार्यातील वर्णनानुसार असत्य विधान कोणते? वर्णनानुसार पहा, या उतार्यामध्ये पारुमावशींचं जे वर्णन केलेलं आहे त्या वर्णनामध्ये कोणतं विधान असत्य आहे ते आपल्याला शोधायचं आहे आणि पर्यायाच्या उत्तरामध्ये गुण करायचा आहे. तर पहिला पर्याय, पारुमावशी रस्त्याने जाता येता सर्वांशी बोलत असे. दुसरा पर्याय, लेखकाच्या आईची आणि पारुमावशीची अतिशय जवळीक होती. तिसरा पर्याय, प्रत्येकाच्या सुख दुःखात पारुमावशी सहभागी होत असे. चौथा पर्याय, घरची परिस्थिती बेताची असल्याने पारुमावशी इतरांकडे हात पसरत असे. तर असत्य विधान ओळखायचं आपल्याला. हे सर्व सत्य विधान आहेत. असत्य विधान म्हणजे खोटे विधान पर्याय क्रमांक 4 आहे. तर यानंतर विद्यार्थी मित्रांनो, आता आपल्याला प्रश्न क्रमांक 4 आणि 6 एकूण 3 प्रश्न आकलनावर विचारले जाणार आहेत. त्यामध्ये या ठिकाणी पुढील जाहिरातीचे काळजीपूर्वक निरीक्षण करून त्यावर आधारित विचारलेल्या प्रश्नांची योग्य उत्तरे निवडा. असा प्रश्न आपल्याला 4था, 5वा आणि 6वा प्रश्नपत्रिकेत आलेला आहे. तर आपण या ठिकाणी जाहिरात वाचूया. छंद वर्ग, सुट्टीचा भरपूर आनंद मिळवा. चित्रकला, हस्तकला, बाटिंग, पेंटिंग, पॅचवर्क, मेणबत्त्या तयार करणे, प्लास्टिकची फुले व तोरणे बनवणे, सिरॅमिक वर्क अशा वेगवेगळ्या कला शिका. फक्त एक फोन करा. स्थळ वनमाळी टँक रोड, मातृ मंदिर हॉल, माहीम, मुंबई 400016. वेळ सकाळी 8 ते 10 व संध्याकाळी 6 ते 8. दिनांक 21 एप्रिल ते 15 मे. शुल्क प्रत्येक विषय 200 फक्त. सर्वांना प्रवेश दिला जाईल. तज्ञ शिक्षकांकडून मार्गदर्शन. विशेष 2 कला निवडण्यास आणखी 1 कला फ्री शिकवण्यात येईल. तर या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो, आपण ही जाहिरात मनामध्ये काळजीपूर्वक आणि समजपूर्वक वाचायची आहे. आता या जाहिरातीवर 3 प्रश्न कोणते आहेत ते आपण पाहूया. विद्यार्थी मित्रांनो, आपण 4था प्रश्न जाहिरातीवर कोणता विचारला आहे तो पाहूया. कोणत्या सुट्टीत छंद वर्ग करणार आहे? पर्याय क्रमांक 1 नाताळची, 2 उन्हाळी, तिसरा आहे पावसाळी आणि चौथा आहे दिवाळीची. या ठिकाणी पर्याय क्रमांक 4 उत्तर बरोबर. या ठिकाणी पर्याय क्रमांक 2 ते उत्तर बरोबर आहे, उन्हाळी. तर अशा पद्धतीने जाहिरातीवर असा प्रश्न 4था विचारलेला आहे. आपण आता 5वा प्रश्न कोणता विचारला आहे तो पाहूया. पाचवा प्रश्न आहे, छंद वर्ग एकूण किती दिवस चालणार आहे? त्यामध्ये पहिला पर्याय आहे 24 दिवस, दुसरा पर्याय 1 महिना, तिसरा पर्याय आहे 25 दिवस आणि चौथा पर्याय वर्षभर. तर विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी 21 एप्रिल ते 15 मे असा छंद वर्ग चालणार आहे. त्यामुळे आपल्याला एप्रिल महिना किती दिवसाचा आहे हे माहित असावं लागते. त्यामुळे एप्रिल महिना हा 30 दिवसाचा असतो. त्यामुळे या ठिकाणी पर्याय क्रमांक 3
हे उत्तर बरोबर आहे. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो आपण 6वा प्रश्न पाहूया. जाहिरातीवरचा शेवटचा प्रश्न आहे. छंद वर्गात पुढीलपैकी कोणत्या कलेचे मार्गदर्शन होणार नाही? तर या ठिकाणी पर्याय क्रमांक 1 आहे चित्रकला, पर्याय क्रमांक 2 आहे हस्तकला, पर्याय क्रमांक 3 आहे नक्षीकाम आणि पर्याय क्रमांक 4 आहे संगीत. तर याचं करेक्ट उत्तर आहे संगीत. अशा पद्धतीनं आकलनावर जाहिरातीवर 3 प्रश्न या ठिकाणी संपलेले आहेत. पर्याय क्रमांक 4, प्रश्न क्रमांक 4, 5 आणि 6. विद्यार्थी मित्रांनो आता 7वा प्रश्न. पुढील वाक्यात एकूण किती नाणी आली आहेत? रत्नमाला शाळेत घेऊन जाण्यासाठी मुले तिच्या दारात आली. वाक्य काय? रत्नाला शाळेत घेऊन जाण्यासाठी मुले तिच्या दारात आली. तर यामध्ये एकूण किती नामे आले ते आपण पाहणार आहोत. यामध्ये एकूण नामे आलेले आहेत रत्नाला, शाळेत, मुले आणि दारात. तर अशा पद्धतीने यामध्ये एकूण नामे आलेले 4. तर हे पर्याय क्रमांक 3 हे बरोबर उत्तर आहे. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो आपण प्रश्न क्रमांक 11 पाहणार आहोत. प्रश्न क्रमांक 8 पाहणार आहोत. कळस या नामाची वचन बदला. कळस पर्याय क्रमांक 1 कळसा, पर्याय क्रमांक 2 कळसी, पर्याय क्रमांक 3 कळशी आणि पर्याय क्रमांक 4 कळस. तर विद्यार्थी मित्रांनो कळस देवाच्या मंदिरावरचा कळस, त्यामुळे त्याचा करेक्ट पर्याय क्रमांक उत्तर आहे 4 कळस. आता आपण प्रश्न क्रमांक 9 पाहूया. पुढीलपैकी भूतकाळी क्रियापदाचे रूप कोणते? पर्याय क्रमांक 1 डोलत असतो, पर्याय क्रमांक 2 डोलत राहील, पर्याय क्रमांक 3 डोलत असते, पर्याय क्रमांक 4 डोलत असे. तर या वाक्यामध्ये भूतकाळी रूप आपल्याला शोधायचं आहे. त्याचं करेक्ट पर्याय क्रमांक उत्तर आहे डोलत असे, 4 क्रमांक पर्याय. त्यानंतर आपण प्रश्न क्रमांक 10 पाहूया. पुढील पंक्तीतील उद्देश्य भाग ओळखा. पहा पहिला पर्याय क्रमांक आहे तो सोन्याचा गोळा, दुसरा आहे तो, तिसरा पर्याय तो गोळा आणि चौथा सोन्याचा गोळा. पहा विद्यार्थी मित्रांनो आपल्याला माहित आहे मराठी भाषेतील वाक्य ही वाक्याचे 2 भाग पडतात, एक उद्देश आणि विधेय. तर या ठिकाणी आपल्याला उद्देश म्हणजे आपला कर्ता ओळखायचा आहे आणि विधेय म्हणजे काय? कर्त्याविषयी विशेष माहिती आपल्याला विधेयावरून कळते. त्यामुळे याचे पर्याय क्रमांक तो सोन्याचा गोळा, पर्याय क्रमांक 1 हे उत्तर बरोबर आहे. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो आपण प्रश्न क्रमांक 11 पाहणार आहोत. पुढीलपैकी अशुद्ध शब्द ओळखा. त्यामध्ये अशुद्ध शब्द ओळखायचे. यामध्ये पर्याय क्रमांक 1 आहे शिवणकाम, दुसरा आहे रंगीबेरंगी, तिसरा आहे ऐतिहासिक आणि चौथा पर्याय आहे भूजपत्र. तर विद्यार्थी मित्रांनो अशुद्ध शब्द ओळखायचा आहे. शिवणकाम करेक्ट आहे, ऐतिहासिक करेक्ट आहे आणि भूजपत्र सुद्धा करेक्ट आहे. रंगीबेरंगी हे अशुद्ध शब्द आहे, कारण रंगी या ठिकाणी गळा नेहमी रस येणारी येते, त्यामुळे पर्याय क्रमांक 2 हे उत्तर बरोबर आहे. त्यानंतर पाहूया आपण प्रश्न क्रमांक 12. पुढील वाक्यातील रिकाम्या जागी पर्यायातील योग्य शब्द वापरून अर्थपूर्ण मन पूर्ण करा. विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी आपल्याला मन पूर्ण करायचे आहे. पहा अगोदर वाक्य आपण घ्या. टिंब सोडून त्याच्या मागे कशाला लागायचे? ही मन आहे, आपल्या रोजच्या व्यवहारामध्ये म्हटली जाते. पायाचे, कामाचे, हातचे आणि पर्याय क्रमांक 4 आहे दुसऱ्याचे. तर याचं करेक्ट उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 हातचे सोडून त्याच्या मागे कशाला लागायचे. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो आपण या ठिकाणी प्रश्न क्रमांक 13 पाहूया. पुढील वाक्यातील
रिकाम्या जागी पर्यायातील योग्य वाक्प्रचार म्हणून वाक्य पूर्ण करा. त्यामुळे वाक्य काय पाहूया. नोकरावर अवलंबून राहिल्याने आप्पासाहेबांचा चांगला धंदा टिम्म झाला. विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या, आपण कधी पण वाक्य करत असताना वाक्प्रचारांचाच वापर आपण वाक्यामध्ये करतो ते. आणि वाक्प्रचार हे तिन्ही काळामध्ये असू शकते, भूतकाळ, भविष्यकाळ आणि वर्तमान काळ. तर यामध्ये आपण पर्याय कोणता अचूक आहे पाहूया. पहिला आहे द्विगुणितपणे, दुसरा आहे धाग्यावर बसवणे, तिसरा आहे ताळ्यावर येणे आणि चौथा आहे धमकायला येणे. तर विद्यार्थी मित्रांनो याचं करेक्ट उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. नोकरावर अवलंबून राहिल्याने आप्पासाहेबांचा चांगला धंदा डबघाईला आला. तर अशा पद्धतीने प्रश्न क्रमांक 13चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. तर आपण त्यानंतर प्रश्न क्रमांक 14 पाहूया. काय आहे प्रश्न क्रमांक 14. कधीही सुधारता येणार नाही अशी गोष्ट. पहा, अनेक शब्दाबद्दल एक शब्द आपण अभ्यासत असतो, त्यामध्ये आपल्याला आज अनेक शब्दाबद्दलचा एक शब्द निवडायचा आहे. कधीही सुधारता येणार नाही अशी गोष्ट. गडबडहुंडा, पर्याय क्रमांक नंदी बैल, तिसरा पर्याय कुत्र्याची शेपूट आणि चौथा पर्याय दुपारची सावली. यामध्ये करेक्ट उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 कुत्र्याचे शेपूट. म्हणजे आपण म्हणत असतो कुत्र्याचे शेपूट नळीत घातलं तरी ते वाकलं, त्या पद्धतीने हे उत्तर आहे. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो आपण प्रश्न क्रमांक 15 पाहूया. प्रश्न क्रमांक 15 आहे पुढील शब्दापासून अर्थपूर्ण वाक्य तयार केल्यास एक अनावश्यक शब्द शिल्लक राहतो तो कोणता. पहा, अनावश्यक शब्द गोष्टीची परिचय, माहिती, पुस्तके नवनवीन देतात. तर यामध्ये आपल्याला 1 2 3 4 5 6. तर या ठिकाणी आपल्याला एक शब्द शिल्लक राहतो. म्हणजे इथं 2 3 4 5 6 आपल्याला एक शब्द अनावश्यक शब्द शिल्लक राहतो. त्यामुळे आपल्याला 5 शब्दांचा अर्थपूर्ण वाक्य तयार करावं लागणार आहे. तर पर्याय काय होईल. पुस्तके, नवनवीन, गोष्टींची, माहिती देतात. हे अर्थपूर्ण वाक्य तयार होईल. त्यावेळेस आपण न घेतलेला शब्द म्हणजे अनावश्यक शब्द म्हणजे परिचय आहे. तर यावरून या प्रश्न क्रमांक 15चं उत्तर राहणार आहे पर्याय क्रमांक 1. समजलं का? हो. तर आता आपण प्रश्न क्रमांक 16 पाहूया. प्रश्न वाचतो. पुढील वाक्यातील रिकाम्या जागी योग्य शब्दांचा पर्याय निवडा. व्यासपीठावरील वक्ते मुद्दा सोडून बोलायला लागल्याने श्रोत्यांचा आनंद वाढला, हिरमोड झाला, जीव अधीर झाला, विळखा पडला. तर याचा करेक्ट पर्याय क्रमांक 2 आहे की श्रोत्यांचा हिरमोड झाला म्हणजे श्रोते नाराज झाले. अशा पद्धतीने प्रश्न क्रमांक 16चं करेक्ट पर्याय क्रमांक उत्तर आहे 2, जे की आपल्याला उत्तर पत्रिकेमध्ये गोल करायचं आहे. त्यानंतर पाहूया आपण प्रश्न क्रमांक 17. इन्फेक्शन या शब्दाचा मराठीत अर्थ काय होतो. पहा, आपल्याला इंग्रजी भाषेतील शब्दांचा सर्रासपणे वापर करत असतो आपण, पण आपल्याला त्यांचे अर्थ माहित व्हावे लागतात मराठीमध्ये काय आहे ते. त्याचं इन्फेक्शन आपण म्हणतो की माझ्या भावाला इन्फेक्शन झाल्यामुळे ताप आली, खोकला आला. तर याचा करेक्ट मराठी शब्दांचा अर्थ पाहूया आपण. तंत्रज्ञान पर्याय क्रमांक 1, दुसरा आहे लागण, तिसरा आहे शस्त्रक्रिया आणि चौथा आहे प्रदूषण. तर विद्यार्थी मित्रांनो याचा करेक्ट पर्याय क्रमांक उत्तर आहे 2. आपल्याला उत्तर सूचीमध्ये प्रश्न क्रमांक 17चे उत्तर पर्याय क्रमांक 2 गोल करायचे.
त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो आपण प्रश्न क्रमांक 18 पाहूया. अपूर्व या शब्दाचा योग्य समानार्थी शब्द कोणता? याचा योग्य समानार्थी शब्द पाठ पाहिजेत आपल्याला. पर्याय क्रमांक 1 आहे अपूर्ण, दुसरा आहे अप्राप्त, तिसरा आहे अप्रिय आणि चौथा आहे अप्रूप. अप्रूप म्हणजे कौतुक. त्या पद्धतीने पर्याय क्रमांक 4 ही गोष्ट आहे अप्रूप. यानंतर आपण पाहूया प्रश्न क्रमांक 19. टंचाई या शब्दाचा योग्य विरोधार्थी शब्द कोणता? पहा, टंचाई या शब्दाचा आपल्याला विरोधार्थी शब्द शोधायचा आहे. टंचाई म्हणजे कमतरता, म्हणून आपल्याला कमतरता या शब्दाचा विरोधार्थी शब्द शोधायचा आहे. अगोदर आपल्याला टंचाई या शब्दाचा समानार्थी शब्द काय येतो त्यावरूनच आपल्याला विरोधार्थी शब्द कोणता येतो ते शोधायचं आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 1 आहे वानवा, पर्याय क्रमांक 2 आहे मोबलकता, पर्याय क्रमांक 3 आहे सुबक आणि पर्याय क्रमांक 4 आहे सुधारणा. तर यामध्ये कमतरता या शब्दाचा विरोधार्थी शब्द असतो मोबलकता. तर अशा पद्धतीने प्रश्न क्रमांक 19 या शब्दाचं करेक्ट पर्याय उत्तर आहे 2 नंबर. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो आपण प्रश्न क्रमांक 20 पाहूया. पुढील चौकटीत रिकाम्या जागी कोणती अक्षरे घेतल्यास 4 अर्थपूर्ण शब्द तयार होतील? तर विद्यार्थी मित्रांनो यामध्ये पर्याय क्रमांक 1 आहे वा, सा, क, म, दुसरा आहे र, ज, वासू, तिसरा आहे स, वा, स्प, व आणि चौथा आहे म, स, रू, सा. तर यामध्ये पर्याय क्रमांक 3 आहे. ते कसे पाहूया. तीन स सदन, वा वादन, स्पंदन आणि वदन. अशा पद्धतीनं हे शब्द हा शब्द इथं पाहिजे, म्हणून अर्थपूर्ण शब्द सदन, वादन, स्पंदन आणि वदन. अशा पद्धतीने प्रश्न क्रमांक 20 चे करेक्ट उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो आपण प्रश्न क्रमांक 21 पाहूया. काय आहे प्रश्न क्रमांक 21? पुढील पैकी जोड शब्द असणारा पर्याय निवडा. आता जोड शब्द म्हणजे काय? दोन शब्द एकत्र असणे म्हणजेच जोड शब्द. तर या ठिकाणी धोकादायक, दुष्परिणाम, पर्याय क्रमांक 3 साज शृंगार आणि पर्याय क्रमांक 4 असे 4 पर्याय. त्यापैकी 2 शब्द एकत्र आलेले आहेत. त्याचा जोड शब्द असणारा पर्याय आहे पर्याय क्रमांक 3 साज शृंगार. त्या पद्धतीने प्रश्न क्रमांक 21 चे उत्तर आहे साज शृंगार. विद्यार्थी मित्रांनो आता आपण प्रश्न क्रमांक 22 पाहूया. काय प्रश्न क्रमांक 22? आग्या वेतात या अलंकारिक शब्दांचा योग्य अर्थ ओळखा. अलंकारिक शब्द आपण अभ्यासलेले आहेत, त्यामुळे आपल्या लक्षात येणार आहे. तर आग्या वेतात, आग्या म्हणून सर्वांनाच माहिती कसा असतो महाभैरव. त्या पद्धतीने पर्याय क्रमांक 1 पाहूया. दुसऱ्यांना फसवणारा, तिसरा अतिशय तापट, साहसी व जहाल मनुष्य, तिसरा आहे अत्यंत आळशी व खादाड मनुष्य आणि पर्याय क्रमांक 4 आहे आपसात कलह माजवणारा दुष्ट मनुष्य. तर आग्या यातूनच कळतो आपल्याला की तो पर्याय क्रमांक 2 आहे अतिशय तापट, साहसी व जहाल मनुष्य. अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो प्रश्न क्रमांक 22 चे उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. तर आता विद्यार्थी मित्रांनो आपला प्रश्न क्रमांक 23 पाहूया. काय आहे? चौकटीत दिलेल्या अक्षरापासून बनणाऱ्या अर्थपूर्ण शब्दातील तिसरे शब्द अक्षर कोणते? यामध्ये आकलन खूप चांगलं व्हावे लागते आपल्याला की
प्रश्न नीट समजून घ्यावा लागतो. खूप सोपा प्रश्न वाटतो पण समजून घेणं खूप आवश्यक आहे की दिलेल्या चौकटीत दिलेल्या अक्षरापासून बनणाऱ्या अर्थपूर्ण शब्दातील आपल्याला तिसरे अक्षर कोणते आहे ते आपल्याला शोधायचं आहे. तर द, गु, ओ, व, द, ब यातून अर्थपूर्ण शब्द कोणता निघेल तर तो निघेल ओबड दोबड. हा ओबड दोबड शब्द निघालेला आहे. हे या ठिकाणी थोडस लपलेला आहे शब्द. तर यावरून पर्याय क्रमांक तिसरे अक्षर म्हणजे हे असणार आहे 1, 2, 3 ते म्हणजे ट. पर्याय क्रमांक 4 हे आपल्या 23व्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, आता आपण प्रश्न क्रमांक 24 पाहणार आहोत. पुढीलपैकी कोणत्या पर्यायातील दिलेल्या शब्दांचे सर्व अर्थ योग्य आहेत पहा. या ठिकाणी समानार्थी शब्द आलेले. तर दिलेल्या शब्दातील योग्य आहेत म्हणजे आपल्याला योग्य अर्थ काढायचा आहे. खंड, तुकडा, भाग. दुसरा पर्याय ख, खरेदी, विक्री. तिसरा आहे ख, आकाश, कापड. आणि चौथा आहे खर, गाढव, गर्भ. तर विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला योग्य आहेत तर पर्याय क्रमांक 1 खंड म्हणजे तुकडा, भाग. अखंड म्हणजे तो पूर्ण. अशा पद्धतीने प्रश्न क्रमांक 24 चे उत्तर आहे खंड, तुकडा, भाग. पर्याय क्रमांक 1. आता विद्यार्थी मित्रांनो, आपल्या मराठी भाषेतील सर्वात शेवटचा प्रश्न आपण पाहणार आहोत. प्रश्न क्रमांक 25 पाहूया. आणि हे टोपणनाव कोणाचे आहे तर विद्यार्थी मित्रांनो, हे साहित्यिक, लेखक यांचं टोपणनाव असणार आहे किंवा कवी किंवा कवयित्री. तर आपण पाहूया. अनिल हे टोपणनाव कोणाचं आहे? मिराजदार. पर्याय क्रमांक 1. पर्याय क्रमांक 2 कृष्णाजी केशव दामले, ज्यांना आपण केशव सूत म्हणून ओळखलं जातो. विभा शिरवाडकर, ज्यांना कुसुमाग्रज या नावाने ओळखलं जातं. हे टोपणनाव आहे यांचं. आणि तिसरा पर्याय रा देशपांडे. पर्याय क्रमांक 4 आहे आरा देशपांडे. तर विद्यार्थी मित्रांनो, आणि आरा देशपांडे हे साहित्यिक स्वतः अनिल त्या टोपणनावाने लेखन करतात. त्यामुळे पर्याय क्रमांक 25 चे अचूक उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 25 चे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 अनिल. तर या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो, आपले मराठी पेपर 1 चे 1 ते 25 प्रश्न स्पष्टीकरण संपलेलं आहे. अशा पद्धतीने सर्वांना खूप खूप शुभेच्छा. थँक्यू सो मच. आई चॅनल